चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन करिअर अकॅडमीमध्ये मी तुमचे स्वागत करतो। मी निलेश फुले तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे जो आपल्याला पोलीस भरतीला सरळ सेवेला विचारला जातो। पण आजच्या लेक्चरचं विशेष काय? आजच्या लेक्चरचं विशेष म्हणजे आजचा आपण जो सिरीज चालू करणार आहे। कोणती सिरीज? तुम्ही वेब सिरीज पाहिली असेल, एखाद्या फिल्मची पाहिली असेल, पण आपली वेब सिरीज चालू होणार आहे मॅथ वेब सिरीज, म्हणजेच बेसिक टू ॲडव्हान्स। आणि पूर्णच्या पूर्ण जे काही आपल्याला सरळ सेवेला आहे, मुद्रांक विभागाला आहे, त्यानंतर पोलीस भरतीला आहे, त्यानंतर इतर ज्या काही म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे, म्हणजे PSI असो, STI असो, असो कोणतीही स्पर्धा परीक्षा जर घेतली तर मॅथचा सिलेबस जवळपास जर पाहिला तर सर्वांना सेम आहे। पण नेमका जर नवीन विद्यार्थी आहे, त्यांना स्टार्टअप करायचा आहे, अभ्यास कसा करावा काही समजत नसेल, तर त्यावेळेस मॅथचा अभ्यास सुरू करताना आपल्या वेब सिरीजला जॉईन करून घ्या। म्हणजे याला मॅथची वेब सिरीज आपण एकदम बेसिक पासून घेणार आहोत, एकदम ग्राउंड लेवल पासून मॅथ घेणार आहोत। आणि हे बेसिक तुम्ही केल्यावर तुम्हाला कोणत्याच प्रकारचं काय जाणार नाही, तकलीफ जाणार नाही आहे की तुम्हाला मॅथचा अभ्यास कसा करावा लागेल, काय करावा लागेल। आपलं फ्री ऑफ कॉस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर चालू झाला आहे आणि माझ्याशी जुळून घ्या। आणि आपल्या जे काही मॅथचं लेक्चर होणार आहे, म्हणजे बेसिकपासून टॉपिक 1, टॉपिक 2, बेसिक 3, बेसिक 4, बेसिक 5, बेसिक 6 या सिरीजनुसार तुम्हाला काय करायचे आहे, टॉपिक जॉईन करायचे आहे। चला आपण आजच्या सेशनकडे वळू, जास्त काही वेळ करू नये। एक तुमच्यासाठी आज शेअर हाजिर केला आहे, चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल मुझे नहीं तो मुसाफिर बन जाऊंगा, नहीं तो मुसाफिर बन जाऊंगा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिककडे आपण वळू। आपला आजचा टॉपिक आहे बेसिक मॅथ, म्हणजेच तुम्हाला उत्तराला चिन्ह कोणते देणे व बेरजेला प्लस मायनस असलं तर वजाबाकी करायची की बेरीज करायची, त्यानंतर उत्तराला चिन्ह वजाचं द्यायचं की अधिकचं द्यायचं। तर लक्ष द्या, उत्तराला चिन्ह देणे, बेरीज व वजाबाकी करणे। चला व्यवस्थित लक्ष द्या, हे दोन्ही तुमचे जे काही डाऊट आहे ते पूर्ण क्लिअर होणार आहे। उत्तराला चिन्ह देणे, त्यानंतर बेरीज व वजाबाकी करणे। चला व्यवस्थित लक्ष द्या, जर दोन संख्येला अधिक अधिक हे जर चिन्ह असले, म्हणजे प्लस प्लस जर चिन्ह असले तर काय होणार आहे, बेरीज। काय होणार आहे, बेरीज। त्यानंतर सेकंड रूल काय म्हणतो आपला, दोन्ही संख्येला जर वजा वजा चिन्ह असले, मायनस मायनस काय होणार आहे, प्लस। काय होणार आहे, प्लस। त्यानंतर तिसरा काय म्हणतोय आपल्याला, व्यवस्थित लक्ष द्या। जर तुम्हाला एका पाहण्यानं जर लक्षात नसेल तर तुम्ही वारंवार व्हिडिओ पहा, परंतु बेसिकचे लेक्चर कंटिन्यू करा। मी तुमची 100% गॅरंटी घेतो की तुमचा मॅथ मधलं कोणतंही बेसिक तुमचं कच्चं राहणार नाही, पक्क्यातला पक्क बेसिक तुमचं होऊन जाईल। आणि समोर चालून जो काही तुम्ही मॅथचा सिलेबस कव्हर करणार आहे तो 100% तुम्हाला समजणार आहे, कारण की तुमचं पूर्ण बेसिक आपल्या या डायरेक्शन करिअर अकॅडमीच्या चॅनलवर होणार आहे। चला आता लक्ष द्या, प्लस प्लस काय झालं, मग प्लस, मायनस मायनस काय झालं, प्लस। त्यानंतर मायनस प्लस काय होणार, तर कधी लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, मायनसचा पॉवर जास्त असते म्हणजे काय, मायनस, शक्तिमान आहे तो, आला का लक्षात, मायनस। त्यानंतर चौथा नंबर काय, प्लस मायनस काय होणार आहे, मायनस। बस एवढं लक्षात ठेवा। याच्यामध्ये काय म्हणते, प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, प्लस मायनस मायनस, हे आपल्याला काय ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। मग आता हे तुमच्या लक्षात आलं आहे, काय लक्षात आलं आहे, प्लस प्लस काय होते, प्लस म्हणजे अधिक अधिक अधिक, वजा वजा अधिक, वजा अधिक वजा, आणि अधिक वजा वजा। तर अजून एक खूप महत्त्वाची नोट आहे की उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देणे। लिहून घ्या, नोट्स बनवा माझ्यासोबत, व्यवस्थित तुमचे काय होणार आहे, डाऊट क्लिअर होणार आहे। उत्तराला मोठ्या संख्येचे काय देणे, चिन्ह देणे। चला लिहून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट घेऊन घ्या। चला, प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, त्यानंतर प्लस मायनस काय होणार आहे, मायनस। आणि सगळ्यात महत्त्वाची नोट्स कोणती आहे, उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देणे। युनिव्हर्स लाईन आहे, लक्षात ठेवायचं। कधीही तुम्ही कोणतेही गणित सोडवा, कोणत्याही चॅप्टरचं गणित सोडवा, जर तुम्हाला बेरीज वजाबाकी जर करायची असले तर आपले हे रूल्स, त्यानंतर उत्तराला कोणतं चिन्ह देणे, मोठ्या संख्येचं चिन्ह देणे। आता तुम्हाला ओव्हरऑल काहीतरी थोडं बेसिक समजलं असेल। आता लक्ष द्या, आपण काय करू, एक्झाम्पल नुसार सॉल्व्ह करू, जेणेकरून तुमचा प्रत्येक डाऊट काय होणार आहे, क्लिअर होणार आहे। चला तर लक्ष द्या। चला
आता बघू आपण एक्झाम्पल, म्हणजे महत्त्वाचं प्लस प्लस काय होते, प्लस. नोट्स घेऊन बसा माझ्यासमोर आणि नोट्स घेऊन तुम्ही प्रिपेअर करा आणि मी जसं गणित सांगतो ते आपल्या बुकमध्ये पहा आणि सोल्युशन करा. चला आपण पहिलं गणित पाहू. -18 अधिक 11 हे आपलं पहिलं गणित. त्यानंतर दुसरं गणित कोणतं पाहू, -10 -9. चला त्यानंतर तिसरं गणित कोणतं पाहू, -21 - 10. त्यानंतर प्रश्नचिन्ह. त्यानंतर अजून कोणतं गणित पाहू, -9 अधिक 5 बरोबर काय, क्वेश्चन मार्क. त्यानंतर कोणतं गणित पाहायचं, -10 अधिक 11 क्वेश्चन मार्क. चला कुठेच घाबरायची गरज नाही. कोणाकोणाचं बेसिक जरी क्लिअर असेल तरी पहा, पुन्हा पहा, तुम्हाला काय होणार, तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल जो आहे तो. चला आम्ही जशाप्रमाणे तुम्हाला शिकवलं, काय शिकवलं आपण एका बाजूला लिहून घेऊ. प्लस प्लस काय होणार आहे, प्लस. मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. त्यानंतर मायनस प्लस काय होणार आहे, मायनस. बुकमध्ये पहा आणि इकडे पण लक्ष द्या. त्यानंतर प्लस मायनस काय होणार आहे, मायनस. आलं का लक्षात. आता हे बेसिक आपल्याला कुठं वापरायचं आहे, इथे. आणि एक तुम्हाला नोट सांगितली होती. नोट काय सांगितली होती, उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. काय देणे, उत्तराला मोठ्या संख्येचे काय देणे, चिन्ह देणे. अजिबात घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, 100% तुमचं बेसिक क्लिअर होणार आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या टॉप टू एंड पर्यंत. चला त्यानंतर काय आहे, मायनस प्लस. चला लक्ष द्या, मायनस प्लस म्हणजे वजा अधिक काय होणार आहे, वजा. एवढं 100% तुमचं क्लिअर झालं. काय होणार आहे, वजा अधिक. आपण काय म्हणतो, वजा अधिक काय होणार आहे, वजा. म्हणजे या दोघांची काय होणार आहे रे, वजा बाकी. चला -18 अधिक 11. चला या दोघांची काय होणार आहे, वजा बाकी. आता सांगा 18 मधून 11 गेले, किती राहणार, 7. किती राहणार, 7. थांबा अजून आपलं प्रश्नाचं उत्तर निघालेलं नाही आहे. 7 आहे, पण कोणते 7, +7 अधिक 7 की -7. लक्ष द्या, आपलं उत्तराला काय, इथे काय सांगितलं मी तुम्हाला, उत्तराला मोठ्या संख्येचे काय देणे, चिन्ह देणे. उत्तराला काय देणे, मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. तर लक्ष द्या, ज्यावेळेस आपण वजा प्लस केलं होतं, म्हणजे वजा आणि अधिकचं काय केलं होतं आपण, मायनस केलं, म्हणजे काय झालं इथे वजा बाकी झाली. म्हणजे 18तून काय केलं आपण, वजा 11 केले, किती झाले, 7. पण उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. मग ती मोठी संख्या कोणती, तर या दोघातली मोठी संख्या कोणती आहे, 18. तर इथे कोणतं चिन्ह लागेल, -7. आलं का लक्षात. कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये असं समजा का हा प्रश्न जर तुम्हाला पोलीस भरतीला विचारला सपोज, तर काय होणार, इथे तुम्हाला ऑप्शन देणार, ए बरोबर 7, बी बरोबर -7, सी बरोबर 0 आणि डी बरोबर यापैकी नाही. तर व्यवस्थित लक्ष द्या, काय आपण आन्सर तर काढलं, किती काढलं, 7. पण उत्तराला जर चिन्ह तुम्हाला व्यवस्थित देता आलं नाही, तर इथं जर तुम्ही 7 टिक केलं तर तुमचा 1 मार्क काय जाणार आहे, मायनसमध्ये जाणार आहे. म्हणजे तुमचा 1 मार्क कटणार आहे. म्हणून आपल्याला बेसिक शिकणं काय आहे, गरजेचं आहे. एकदम नवीन फ्रेशर विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी शिकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर अजून पाहू आपण सेकंड क्वेश्चन पाहू. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, -10 आणि मायनस किती रे, 9. -10 -9. चला या दोघांचं काय म्हणताय, वजा काय आहे इथे, अधिक. म्हणजे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. आता या दोघांची काय होणार आहे, बेरीज. चला 10 आणि 9 किती, 19. किती झाले, 19. उत्तराला कोणतं चिन्ह देणे, मोठ्या संख्येचं. म्हणजे उत्तराला कोणतं चिन्ह आहे, -10. म्हणजे उत्तर किती, -19. आलं का लक्षात. वजा चिन्ह जरी असले पण वजाबाकी होणार नाही. आपल्या रूलनुसार काय म्हणते, वजा काय होते, अधिक. म्हणजेच दोघांची काय होणार आहे, बेरीज. पण उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं, तर मोठ्या संख्येचं. आलं का लक्षात. त्यानंतर आपण तिसरं एक्झाम्पल पाहू. तिसरं काय म्हणते आपलं, बघा, -21 - 10. काय म्हणते रे बाबा, -21 - 10. म्हणजेच तेच मायनस मायनस काय होणार आहे, बेरीज. चला 21 आणि 10 किती रे, 31. 21 आणि 10 किती, 31. उत्तराला कोणत्या संख्येचं चिन्ह देणे, मोठ्या संख्येचं. म्हणजे किती, -31. आला का लक्षात. त्यानंतर अजून सर करू आपण चौथ्या नंबरचं गणित. 4 नंबरला काय आला आहे आपल्या, हे बघा, -9 अधिक 5. काढलं का रे आन्सर कोणी, पटकन सांगा. काढलं असेल कमेंटमध्ये टाका. मायनस प्लस काय होणार आहे, मायनस. 9 मधून 5 गेले, किती राहिले रे, 4. पण कोणते 4, -4. गुड. अशा प्रकारची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं 100% एकही मार्क जाणार नाही. 5 नंबरचं गणित आहे आपलं, -10 अधिक 11. चला इथल्या रूलनुसार इथे पाहायचं किंवा आपल्या बुकमध्ये पाहायचं आणि लक्ष द्यायचं. मायनस प्लस काय होणार आहे, मायनस. म्हणजेच 11तून 10 काढा, 10तून 11 काढा, किती राहणार आहे, 1.
मग उत्तराला चिन्ह कोणतं, मोठ्या संख्येचं. मग मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, प्लस, म्हणजेच 1 + 1. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या संख्येसमोर जर काय दिलं नसेल, चिन्ह दिलं नसेल, तर आपल्याला काय चिन्ह दिलं नसेल तर त्या अंकासमोर चिन्ह कोणतं असते रे, बेरजेचं. आलं का लक्षात. म्हणजे सपोज असं समजा इथे 1 लिहिलं आहे, इथे 35 लिहिले आहे. मग हे 35 कोणते, याच्यासमोर तर कोणतं चिन्ह नाही आहे. म्हणजे जर चिन्ह नसेल तर याच्यासमोर कोणतं चिन्ह असते, अदृश्य रूपामध्ये प्लसचं चिन्ह असते, म्हणजेच ती धनसंख्या असते. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो. चला आपण आता कोणते गणित पाहिले, 2 संख्येचे गणित. आपल्याला पोलीस भरतीमध्ये 3, 4 असे विचारले जातात. जवळपास तुम्हाला हे पण साधे साधे क्वेश्चन विचारले जातात, कारण की मुलांचा हा कन्सेप्ट क्लिअर आहे की नाही आहे त्यांना पाहायचं असतं, किंवा तुमच्याकडून हे गणित म्हणजे सोल्युशन करून घ्यायचं असतं. चला लक्ष द्या. त्यानंतर आपण गणित पाहू. कोणते गणित पाहायचे, चला. -100 वजा 10 अधिक 11 क्वेश्चन मार्क. दुसरं -10 अधिक 11 वजा 5 क्वेश्चन मार्क. त्यानंतर 3 नंबरचं गणित काय म्हणते, -5 अधिक -11 अधिक 2 बरोबर क्वेश्चन मार्क. चला तीनही गणित युनिक आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित सॉल्व करायचे आहे. व्यवस्थित लक्ष द्या. चला काय म्हणतोय आपल्याला हा प्रश्न, काय म्हणतो रे पहा बरं. -10 -100 -10 आणि +11. लक्ष द्या. गणित सॉल्व करायचं आहे. -100 वजा 10 प्लस किती रे, 11. चला त्यानंतर आता सॉल्व कसं करायचं, या तिघांना एका दमानं सॉल्व करायचं नाही, पस्त खायचं. लक्ष द्या. पहिले सॉल्व काय करायचं, हे 2 इकडे लक्ष द्यायचं नाही, असं समजा हे आहेच नाही सध्यासाठी. हे 2 सॉल्व करायचं. चला मायनस मायनस काय होते रे, मायनस मायनस काय होते, प्लस, म्हणजे दोघांची काय होणार आहे, बेरीज. चला 100 आणि 10 किती रे, 110. उत्तराला चिन्ह कोणतं लागते, मोठ्या संख्येचं, म्हणजे कोणतं चिन्ह लागेल, मायनस. मायनस किती, 110. आता उचला हे आणि इथे ठेवा, +11. चला हे किती आपले, +11. त्यानंतर मायनस प्लस काय होणार आहे, डबल मायनस प्लस काय होणार आहे, मायनस. म्हणजे 110 मधून 11 गेले, किती राहिले इथे, 99. पण कोणते 99, -99. आला का लक्षात रे. एवढं सोपं आहे. फक्त तुम्हाला कसं आहे, स्टेप बाय स्टेप चालावं लागेल. पहिले आपण 2 अंकी संख्येचं बेरीज वजाबाकी पाहिली. त्यानंतर आता 3 संख्येचं. चला त्यानंतर पाहू आपण 2 नंबरचं गणित. 2 नंबरचं गणित काय म्हणते आपल्याला, -10 + 11 वजा 5 बरोबर क्वेश्चन मार्क. चला मगांच्या सारखं सेम करा. चला मायनस प्लस काय होते, मायनस. म्हणजे 11 मधून 10 काढले, किती राहिले, 1. कोणता 1 राहील रे इथे, -1 की 1, एकच राहील. पण कोणता, धन, म्हणजे प्लस. म्हणजेच मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, बेरजेचं. त्यानंतर -10 - 11 म्हणजे किती, 1 झाला. इथे -5 आपण हे ठेवले नव्हते, हे घेतले -5 इथे. चला त्यानंतर इथे कोणतं चिन्ह नाही, म्हणजे कोणतं चिन्ह आहे, बेरजेचं. म्हणजे इथे आपण बेरजेचं चिन्ह देऊ. आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. महत्त्वाचं काय, आपला कन्सेप्ट क्लिअर करणं आहे. जरी तुम्हाला माहिती असेल की 1 मधून जर 5 जात नाही, किंवा जर गेलं तर मायनस चिन्ह उरतं, पण महत्त्वाचा आपला जो हा कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवर काय द्यायचं, आपल्याला भर द्यायचा आहे. तर चला चिन्हासमोर, संख्यासमोर कोणतं चिन्ह न राहणे म्हणजे काय, बेरजेचं चिन्ह असते. चला प्लस मायनस काय होतं रे, मायनस. 5 मधून 1 गेला, किती राहिले, 4. उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं, कारण की 5 ला कोणतं चिन्ह आहे, मायनसचं, म्हणून किती आले, -4. त्यानंतर बघू आपण 3 नंबरचं गणित. 3 नंबरचं गणित काय म्हणते, चला व्यवस्थित लक्ष द्या. 3 नंबरचं गणित, -5 + -11 + 2 बरोबर क्वेश्चन मार्क. आता तुम्हाला विचार पडला असेल की हे कसं सॉल्व करायचं. काहीच घाबरायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. तुमचं एकदम असं बेसिक स्टेप बाय स्टेप तुम्ही चालत गेले का 100% तुमचा काय होणार आहे, डाऊट क्लिअर होणार आहे. चला लक्ष द्या. -5 लिहिले आपण, किती लिहिले, -5. त्यानंतर काय करायचं, डायरेक्ट -11 घ्यायचं नाही किंवा +11 घ्यायचं नाही, कारण की आपल्याला सोल्युशन काय करायचं आहे, या 2 संख्यापैकी कोणती संख्या ही खाली येते, प्लस सोबत येते की मायनस सोबत येते. शिकवलेल्या रूलनुसार आपला शिकवलेला रूल काय म्हणते, प्लस मायनस काय होते रे, प्लस मायनस काय होते, मायनस. प्लस मायनस काय होते, मायनस. प्लस मायनस काय होते, मायनस. म्हणजे ते मायनस किती होणार, 11. किती होणार, 11. त्यानंतर +2 जशीच्या तशी आपण खाली घेतले. फक्त आपण काय केलं, या गणिताला या का साध्या फॉर्म मध्ये आपण काय केलाय, मांडलेला आहे. त्यानंतर लक्ष द्या. आपल्याला मी तुम्हाला सांगितलं सॉल्व कसं करायचं, एका दमाना 3 सॉल्व करायचे नाही. मग सॉल्व कसे करायचे, हे 2
कोणते सॉल्व करायचे? हे दोन. चला, मायनस मायनस काय होते? प्लस. 11 आणि 5 किती? 16. किती होणार? 16. पण कोणते 16? -16, कारण की या 11ला कोणतं चिन्ह आहे? वजाबाकीचं चिन्ह आहे. कोणतं चिन्ह आहे? वजाबाकीचं. म्हणून उत्तराला कोणतं चिन्ह देणे? मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. मायनस मायनस जरी प्लस होत असलं, दोघांची बेरीज जरी होत असली, परंतु उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? तर ज्या दोघांची बेरीज केली, वजाबाकी केली किंवा जे काही केलं त्याच्यासाठी कोणतं चिन्ह देणं महत्वाचं आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह देणं काय आहे? महत्वाचं आहे. चला, या दोघाला आपण सॉल्व्ह केलं. तिसरा खाली मांडा रे, +2. चला, काय म्हणले आपण? +2. त्यानंतर मायनस प्लस काय होते? मायनस. 16 मधून 2 गेले, किती राहिले? 14. पण कोणते 14? गुड. कोणते? -14, कारण मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? मायनसचं चिन्ह आहे. इथे 100% तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल विद्यार्थी मित्रांनो. कुठेच घाबरायची गरज नाही तुम्हाला. एकदम बेसिक लेवलपासून तुमचे लेक्चर घेणार आहे मी, आणि तुम्ही जुळून राहा. फक्त तुमचं 100% पोलीस भरतीचं असो, सरळ सेवेचं असो, मुद्रांक शुल्क असो, 10वीच्या बेसवर भरती असो, 12वीच्या बेसवर भरती असो, ग्रॅज्युएशनच्या भरती याच्यावर असो, बेसवर असो, तुमचा 100% या मॅथचा जर तुमचा कुठला जर ओके झाला नाही तर 100% तुम्हाला मॅथ आल्याशिवाय राहणार नाही. चला, अजून लक्ष द्या आपल्याकडे. अजून काय करायचं आहे? अजून आपण एक्झाम्पल पाहू 2-3, जेणेकरून तुमचा काय होणार आहे? डाऊट क्लिअर होणार आहे. ज्याच्या लक्षात राहण्यासाठी खूप सोपा उपाय बघा. लक्ष द्या रे, तुमच्या लक्षातच नाही राहू राहिला आहे तर मायनस प्लस काय येत नसेल तर झोपेमध्ये पटरेपर्यंत तुम्हाला हे पाठ करायचं. लक्षात घ्या, कारण की हे एकदम बेसिक पासून आहे. तुमची मॅथची सुरुवात झाली आहे. चला, प्लस प्लस काय होते? प्लस. म्हणजे हा खुश झाला. प्लस प्लस काय होते रे? प्लस. त्यानंतर मायनस मायनस काय होते? प्लस. काय झाला? हा खुश झाला. त्यानंतर मायनस प्लस काय होते रे? मायनस. म्हणजे काय झाला? हा नाराज झाला. त्यानंतर प्लस मायनस काय होते रे? मायनस. काय झाला? हा नाराज झाला. कशाही पद्धतीने लक्षात ठेवा, पण लक्षात तुम्हालाच ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की या बेसिकवर तुमचं पूर्णच्या पूर्ण मॅथचा सिलेबस काय करते? डिपेंड करते. कारण की जर उत्तर मायनसमध्ये असेल तर तुम्ही प्लस जरी क्लिक केलं असेल तरी आयोग तुम्हाला अर्धा मार्क देऊ शकत नाही, कारण की तुमचं उत्तर करेक्टली काय झालं आहे? चुकलेलं आहे. तर बघा, आपण आयोगाच्या आलेले आपण काय पाहू? आपण आता गणित पाहू. 2-3 गणित आहे. हे बघा, आयोग तुम्हाला खूप सोपी सोपी गणिते विचारतात. पहा, 6042 अधिक किती आहे? 0036 अधिक किती आहे? 042. अजून एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला संख्येची मांडणी बेरजेमध्ये करायची असो, वजाबाकीमध्ये करायची असो, तुम्हाला ती मांडणी एकक, दशक, शतक अशी करायची आहे. बघा आपल्याला कशी करायची आहे. 6042. त्यानंतर ही मांडणी अशी करायची, एकक, दशक, शतक, हजार. कुठून गेली आपण? एकक, दशक, शतक, हजार पासून. त्यानंतर 2, 4, 0 यांची काय करायची आपल्याला? बेरीज. चला, बेरीज करायची आपल्याला. व्यवस्थित लक्ष द्या. 6 2 किती रे? 8. 8 2 किती? 10. 10 0 हातचा किती आला? 1. 4 4 8. 8 1 9. 9 3 किती? 12. 12 2 हातचं किती आला? 1. 0 0 आहे म्हणून 1 जसा जसा मांडून घ्या. आणि हे 6 म्हणजे 6120 हा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो. गडचिरोली पोलीस भरती 2024 ला. बघा, इथे जरी प्लस प्लस मायनसचं काम जरी पडलं नसेल, पण आपल्याला साधी बेरीज विचारली आहे. म्हणजे याच्या ह्या गणितावरून तुमच्या लक्षात येते की किती बेसिक पासून आपल्याला आयोग काय विचारते आहे? प्रश्न विचारते आहे. आणि तो आयोग जो प्रश्न विचारते आहे त्याचं आपलं बेसिक असणं काय? बेसिक क्लिअर असणं काय आहे? गरजेचं आहे. तरी चला, आपण दुसरे क्वेश्चन पाहू. दुसरे क्वेश्चन कोणते हो? पहा, लक्ष द्या. चला, 5 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 क्वेश्चन मार्क. मी मजाक करत नाही आहे बरं. हा प्रश्न विचारला आहे, लक्ष द्या. हा प्रश्न विचारला आहे तुम्हाला सोलापूर ग्रामीण पोलीस 2024 ला. कुठे विचारला आहे? सोलापूरला विचारला आहे. चला, लक्ष द्या. आता अगोदर आपण हे गणित कसं सॉल्व्ह करू? आपल्या बेसिकनुसार सॉल्व्ह करू. त्यानंतर बेसिक झाला का मग इथे आपली ट्रिक, आणि त्या ट्रिकनुसार आपण काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. चला, लक्ष द्या. आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे? हे दोन एका जमाना आपण सॉल्व्ह करू शकत नाही, त्याच्यामुळे लक्ष द्या. आपण काय करू? आपल्या बेसिकनुसार सॉल्व्ह करू. बघा, 5555 मधून काय मायनस करायचे? 555. चला, कारण की प्लस मायनस काय होते? मायनस. चला, 5 5 गेले किती राहिले? 0. 5 5 गेले किती राहिले? 0. 5 5 गेले किती राहिले? 0. आणि हे 5 जसेच्या तसे. त्यानंतर इथे काय उरले आपल्याकडे? 5000. आपण सॉल्व्ह काय केले? हे दोन.
त्यानंतर किती -55 वजा किती रे 5. आलं का लक्षात. त्यानंतर प्लस मायनस काय होते, प्लस मायनस काय होते मायनस, म्हणजेच प्लस मायनस काय होणार आहे मायनस, यांची काय होणार आहे वजाबाकी, म्हणजे किती रे 55. चला 10तून 5 गेले किती राहिले 5, हात चाला 1. 10तून 6 गेले किती राहिले 4, हात चाला 1. 10तून 1 गेला किती राहिले 9, हात चाला 1. आणि 5तून 1 गेला किती राहते इथे 4. म्हणजे 4900 किती 45. किती झाले आपले 4945. हे कोणाचं आहे 5000 आणि किती 55चं. चला 5000 आणि 55चं उत्तर किती आलं 4900 किती 45. आता उरले किती आपल्याकडे 5. किती उरले आपल्याकडे 5. त्यानंतर उत्तराला चिन्ह कोणतं प्लसचं, कारण की 5000ला चिन्ह कोणतं आहे बेरजेचं. चला 4945 वजा 5, म्हणजे इथून जर आपण 5 वजा केले तर काय होणार आहे 5तून 5 गेले 0, हे 4, हे 9 आणि हे किती 4. 4940 काय आलं आपलं आन्सर आलाय. ते आपल्या पद्धतीनुसार कोणत्या प्लस 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 मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस मायनस, आणि उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं मोठ्या संख्येचं. या रूलनुसार आपला काय आला हे 4940 काय आला याचा आन्सर. हा प्रश्न विचारला सोलापूर पोलीस भरतीला. आता आपण ट्रिकनुसार जाऊ. आता आपली ट्रिक काय म्हणते, हे आपला आन्सर आला लक्ष ठेवा. ह्याला आपलं कोणतं आन्सर 4940. तर बघा लक्ष द्या 5555 हा एक आपला काय आहे आकडा आहे. त्यानंतर 555, त्यानंतर काय 55, त्यानंतर काय 5. यांची काय करायची सरळ सरळ बेरीज करून घ्यायची. 5555, 55 आणि 5 काय करायची बेरीज. चला 5 त्रिक 15, हातचा आला 1. 5 आणि 5 10 आणि 1 11 1, हातचा आला 1. 5 आणि किती 6, म्हणजे किती आले 615. सरळ सरळ काहीच विचार करायचा नाही. या 5555 मधून 615 काय करायचे वजा, काय करायचे वजा. चला 5तून 5 गेले 0, 5तून 1 गेला 4, 15तून 6 गेले 9, हातचा आला 1. 4940 आणि हे पण उत्तर पहा किती आहे 4940. हेच बघा अशाच प्रकारचे आपल्याला गणित विचारले जातात. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. त्यानंतरचं गणित आहे सोलापूर ग्रामीणलाच विचारलेला प्रश्न आहे. हा चालकला विचारलेला प्रश्न होता. आपण दुसरं गणित पाहू. कोणतं गणित आहे 9999 वजा 999 वजा 99 वजा 9 क्वेश्चन मार्क. चल काय म्हणते आपल्याला हा प्रश्न सोलापूर ग्रामीण. सोलापूर ग्रामीण बघा एकाच जिल्ह्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. सोलापूर ग्रामीणला विचारला आहे 2024 मध्ये. लक्ष द्या व्यवस्थित. मगांच्यासारखी ट्रिक वापरा. इथे प्लस मायनस करू नका, कारण की आपल्याला परीक्षेमध्ये काय वाचवायचं आहे टाइम वाचवायचा आहे. या तिघांची काय करून घेऊ सरळ सरळ आपण बेरीज. चला 999 99 आणि हे 9. चला 9 1 9 9 2 18 9 3 27 27 7 हातचे किती आले 2. 9 1 9 9 2 18 18 2 किती दे विद्यार्थी मित्रांनो 20 20 0 हातचे किती आले 2. 9 2 किती 11, म्हणजे 1107 आपल्याला कशातून मायनस करायचे आहे 9999. 9999 मधून काय करू मायनस 7. चला 9तून 7 गेले 2 राहिले. 9तून 0 गेला 9, 9तून 1 गेले 8, 9तून 1 गेला 8, म्हणजे 8892 असं तुमचा क्विकली काय निघणार आहे आन्सर निघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता इथे तुमचा एक छोटासा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. जर तुम्हाला अशाच प्रकारचं बेसिक शिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आज आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं बघा. प्लस 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 मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस मायनस उत्तराला कोणतं चिन्ह देणे मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. जर तुम्हाला काही अडचण जात असेल शिकवलेल्या टॉपिकनुसार तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर अजून माझं फोकस करून तुम्हाला सोप्या पद्धतीने अजून सांगण्याचा प्रयत्न करतो. एकदम ग्राउंड लेवलपासून तुम्ही मला सांगा आणि आपल्या या चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आज बेसिक 1चं लेक्चर, बेसिक 2, बेसिक 3 म्हणजे एकदम ग्राउंड लेवलपासून आपण घेणार आहे. धन्यवाद.